संत्रा उत्पादक शेतकरी मागच्या वर्षी कोणी म्हणत होतं मला 1 एकर क्षेत्रामध्ये 10 लाख रुपये झाले, 1 एकर क्षेत्रामध्ये 15 लाख रुपये झाले. मरकबहार हा आमचा एवढा जास्त भावाने विकला गेला. तर शेतकरी बंधूंनो, गेल्या वर्षी मरकबहार हा पाऊस 5 मे पासून पाऊस झाल्यामुळं मरकबहार कमी फुटला होता आणि कमी फुटल्या असल्यामुळे शेतकरी बंधूंना गेल्या वर्षी 1 एकर क्षेत्रामध्ये 10 ते 15 लाख रुपये सरासरी या संत्र्याच्या उत्पादनामधून झालेले आहेत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आजचा आपला व्हिडिओचा विषय संत्रा मोसंबी मरकबहार 2026 नियोजन. तर आपण आज दिनांक आहे शेतकरी बंधूंनो 2 मे 2026. तर शेतकरी बंधूंनो, गेल्या वर्षी मरकबहाराचे शेतकरी बंधूंना मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने पैसे झालेले आहेत आणि शेतकरी हे संत्रा उत्पादन मरकबहारातून लखपती झाल्याचे आपल्याला दिसून आलेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला पण यंदा त्या पद्धतीने पैसे करायचे असतील आपल्या संत्र्याचे मरकबहार पैसे करायचे असतील तर आपल्याला काय करायला पाहिजे जेणेकरून आपले पैसे चांगले होतील. तर पहिला मुद्दा आहे आपला मरकबहार हा चांगला फुटला पाहिजे. चांगला फुटल्याच्या नंतर आपण पैशाची अपेक्षा करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, मरकबहार चांगला फुटण्यासाठी आपण पूर्वतयारी काय करायला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. मरकबहार चांगला कसा फोडायचा त्या पद्धतीने आपण नियोजन करणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आपण पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला जी माहिती आपण सांगितली आहे ती लक्षात येईल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपला कृषी मित्र सचिन भाटे या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, आज जवळपास 2 मे तारीख आहे 2026 आहे. तर आज आपण मोसंबीच्या बागेमध्ये आलेलो. त्या झाडावर सध्या तुम्हाला आंबे बहार दिसत आहेत. तर आपल्याला मोसंबी असेल, संत्रा असेल, मरकबहार धरायचा आहे. तर आपल्याला तानाचं नियोजन कसं करायचं आहे, कारण तापमान जर आज बघितलं आपण 42 ते 44 डिग्री सेल्सिअस तापमान आहे महाराष्ट्रामध्ये. जिल्हा वाईज कमी जास्त आहे. तर अशा अवस्थेमध्ये आपण ताण किती वेळ द्यायचा आहे. पहिला मुद्दा आहे मरकबहार चांगला फुटण्यासाठी ताण व्यवस्थापन. तर शेतकरी बंधूंनो, आपण ताण किती द्यायचा ह्या गोष्टीकडे खूप महत्त्वाचं लक्ष द्यायचं आहे. कारण पाऊस हा जवळपास 7 ते 10 जूनच्या नंतर आपल्याकडे पाऊस हा येत असतोय. तर त्या हिशोबाने आपल्याला जर ताण द्यायचा म्हटलं, जर आपली जास्तीची भारी जमीन असेल तर आपल्याला 1.5 महिन्यापर्यंत ताण हा सफिशियंट होतोय. 1.5 महिन्यामध्ये आपल्या जमिनीला ताण अशा उन्हाच्या अवस्थेमध्ये हा ताण बऱ्यापैकी बसतोय. जर आपली हलकी जमीन असेल तर हलक्या जमिनीमध्ये आपण 25 ते 30 दिवस, 20 ते 30 दिवसापर्यंत ताण हा खूप होऊन जातोय. कारण आपल्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा कसा होतोय त्या हिशोबाने आपण ताणाचं व्यवस्थापन करायचंय. आज दिनांक 2 तारीख आहे. आपण 10 तारखेला जरी मरकबहाराचा समजा मृग नक्षत्राचा पाऊस पकडला तर आपल्याकडे अजून तरी एक 40 दिवसाचा कालावधी आहे. आपण बाग तानावर सोडली असेल, भारी जमिनीमध्ये आतापासून तानावर जरी सोडली तरी हा ताण बसू शकतोय, ताण येऊ शकतोय. हलकी जमीन असेल तर हा 40 दिवसाचा कालावधी हा आपल्या हलक्या जमिनीमध्ये जास्त होऊ शकतोय. झाडं जास्त तानावर जाऊ शकतात आणि झाडं शॉकमध्ये जाऊन मरण्याची शक्यता असते. तर हलक्या जमिनीमध्ये आपल्या जमिनीच्या मकदुराप्रमाणे आपण ताणाचं व्यवस्थापन करावं. आपण जर भारी जमीन असेल तर 40 दिवसापर्यंत ताण आपण हा देऊ शकतात. हलकी जमीन असेल तर 20 ते 30 दिवसापर्यंत ताण हा आपण द्यायचा आहे. जर पाऊस लांबला तर पुढे आपल्याकडे पाणी द्यायची सुविधा असली पाहिजे. नाहीतर आपण जास्त ताण होऊन झाडं मरण्याची शक्यता असते. तानाचं या पद्धतीने तुम्ही नियोजन करा. 30 ते 40 दिवसाचा कालावधी आपल्याकडे अजून आहेत. या पद्धतीने तानाचं नियोजन करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण फवारणी नियोजन काय करायला पाहिजे. आता आपल्या झाडामध्ये पानामध्ये ताकद भरपूर आहे, पानं हिरवीगार आहे, आपल्याला रेस्ट चांगली बसायला पाहिजे आणि आपल्या झाडं हे चांगले फुटायला पाहिजे. जो सीएन रेशो म्हणतो आपण, सीएन रेशो मेंटेन होणं गरजेचं आहे. कार्बन नायट्रोजन रेशो जो असतोय तो कार्बन नायट्रोजन रेशो हा मेंटेन जर झाला तर आपले झाडं हे चांगले फुटत असतात. 10:1 म्हणजे कार्बन 10 असेल तर नायट्रोजन हा त्याच्यामध्ये 1 असला पाहिजे. अशा रेशोमध्ये जर झाडं असतील तर झाडं चांगले फुटतात. आपल्याला कार्बन नायट्रोजन रेशो मेंटेन करायचा असेल तर आपण 2 फवारण्याचं नियोजन बघणार आहेत. या 2 फवारण्या आपण 5 ते 6 दिवस, 8 दिवसाच्या अंतराने या 15 दिवसाच्या अंतरात 15 मे पर्यंत या 2 फवारण्याचं नियोजन आपण करायचंय. तर कार्बन नायट्रोजन रेशो मेंटेन होण्यासाठी आपण 2 फवारण्या ज्या बघणार आहेत त्याच्यामध्ये पहिली फवारणी आपण घ्यायची ओमनिमोल. ओमनिमोल हे प्रोडक्ट, याच्यामध्ये मॉलिब्डेनम आहेत 25% आणि 11% याच्यामध्ये फॉस्फरस आहे. तर हे जे कॉम्बिनेशन आहेत, झाडामध्ये जो एक्सेसिव्ह नायट्रोजन होत असतो, नायट्रोजन जास्त झाला
कार्बन नायट्रोजन रेशो बिघडतो आणि आपले झाडं नवतीवर जाण्याची शक्यता असते. तर हे मॉलिब्डेनम जे घटक असलेलं ओमनिमोल जे प्रोडक्ट आहेत, हे 200 लिटर पाण्यासाठी आपण 50 मिली घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं नायट्रोजन रेशो मेंटेन होईल. पुढं झाडं फुटण्यासाठी, झाडाला चीम चांगली येण्यासाठी मदत होईल. तर शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये आपण दुसरं प्रोडक्ट जर घ्यायचं झालं तर याच्यासोबत आपण फॉस्फायटियल, पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ॲसिड 96% याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश हे 2 घटक आहेत. तर हे एक कॉम्बिनेशन आपण त्याच्यासोबत घ्यायचं आहे. हे एक प्रकारे बुरशीचं पण काम करणार आहे आणि तुमचं झाडाला चिम आणि फॉस्फरस लेवल वाढवण्यासाठी नक्की मदत करणार आहेत. तर याच्यामध्ये आपण 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली घ्यायचं आहे. तसेच शेतकरी बंधूंनो, याच्यासोबत आपण याच्यासोबत एक के बोरॉन, याच्यामध्ये 30% पोटॅश आणि 14% बोरॉन आहे. हे एक कॉम्बिनेशन आपण त्याच्यासोबत 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम घ्यायचं आहे. या तिघाचं कॉम्बिनेशन करून आपण आपल्या मोसंबीच्या, संत्र्याच्या झाडावर फवारणी करायची आहे, जेणेकरून आपला झाडाला चीम येण्यासाठी मदत होईल, झाडामध्ये स्टोरेज चांगलं तयार होण्यासाठी मदत होणार आहेत. ही फवारणी झाल्याच्या बाद शेतकरी बंधूंनो, आपल्याला 8 दिवसाकडं दुसरी फवारणी जर घ्यायची झाली तर आपण दुसऱ्या फवारणीमध्ये ICL कंपनीचं 04932 हे खत घ्यायचं आहे. याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश लेवल चांगली आहे. तर 04932 जर आपल्याला घ्यायचं झालं तर 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम आपण हे 04932 घ्या. तसेच त्याच्यासोबत मिक्सोमॅक्स कॉम्बी हे 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम हे मायक्रोन्यूट्रिएंट घ्या, जेणेकरून झाडामध्ये स्टोरेज चांगला तयार होईल. या 2 फवारण्याचं नियोजन आपण 15 मे पर्यंत करून घ्यायचं आहे शेतकरी बंधूंनो. 8-8 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या करा. 15 मे पर्यंत या 2 फवारण्याने तुमच्या झाडाला किती चिंब बसते, किती झाडं स्टोरेजमध्ये येतात आणि ताण कसा बसतो हे महत्त्वाचं आहे. या 2 फवारण्या केल्यानंतर 100% तुमच्या बागेला ताण येण्यासाठी, झाडामध्ये जे स्टोरेज तयार होण्यासाठी आणि चिंब बसण्यासाठी मदत होणार आहेत. शेतकरी बंधूंनो, या ज्या फवारण्या आपण सांगितल्या याचा अनुभव आपण मोसंबी असेल, संत्रा असेल, याच्यामध्ये आंबिया बहारासाठी घेतलेला आहे. ज्या शेतकरी बंधूंच्या आता आंबिया बहाराची फळं ही पेरूच्या आकाराची आहे, लिंबापेक्षा मोठाली आहेत, त्या शेतकरी बंधूंनी या फवारण्याचा अनुभव हा घेतलेला आहे. त्या अनुभवाच्या जोरावर आपण मरगबार फोडण्यासाठी या फवारण्याचं नियोजन करत आहेत. शेतकरी बंधूंनो, हा दुसरा मुद्दा झाला. पहिल्या मुद्द्यामध्ये आपण ताण्याचं व्यवस्थापन बघितलं. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण हे फवारणीचं नियोजन बघितलं आणि तिसरा मुद्दा आहे शेतकरी बंधूंनो, आपल्या झाडामध्ये जर वाळेल काड्या असतील तर हे वाळेल काड्या आपल्याला काढून घ्यायचे. आपल्याकडे वेळ आहे आता उन्हाळ्यामध्ये, मे महिन्यामध्ये आपल्याला काही काम नाही, तर झाडामध्ये ज्या वाळेल काड्या असतील त्या वाळेल काड्या काढून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या झाडामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव हा पुढे होणार नाही. आणि आपल्या झाडामध्ये जर डिंक वगैरे येत असेल तर डिंक खरडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर बोर्डो पेस्ट वगैरेचं एखादं फवारणी आपण घेऊ शकतो. जर शेतकरी बंधूंनो, आपले झाडं जर दाट झाले असतील तर आपण ओल्या काढल्या तर आपण बोर्डो मिश्रणाची फवारणी त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण नियोजन करायचं आहे. वाळेल काड्या काढा. जास्त काड्या असतील झाडावर, ओल्या फांद्या जर जास्त असतील तर त्या पण तुम्ही कमी करू शकतात. खालच्या बुडाकडच्या जे वॉटर शूट असतात, आपण जंबेरी वगैरे म्हणतो, त्या जंबेऱ्या वगैरे काढून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने आपण या उन्हाळ्याच्या अवस्थेमध्ये नियोजन करायचं आहे. तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो, तुम्ही मृगबहारात नियोजन करा आणि या पद्धतीने 2 फवारण्या ज्या सांगितल्या आहेत त्या फवारण्याचं नियोजन करा. यापैकी तुम्हाला कुठलं प्रोडक्ट जर नाही भेटलं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक देईल. त्या हिशोबाने तुम्ही आपण ऑनलाईन हे प्रोडक्ट मागू शकतात किंवा मला फोन करून या प्रोडक्टचा तुम्ही विचारपूस, मागणी वगैरे करू शकतात. अशा पद्धतीने नियोजन करा. तुम्हाला मृगबहार हा चांगला फुटेल. आणि शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तुम्ही जर संत्रा मोसंबीचा मृगबहार धरणार असाल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये आपला नंबर वगैरे टाका. मृगबहार धरणार असाल तर मोफत ही जी माहिती आपण देणार आहेत, ही मोफत माहिती देणार आहेत आणि